आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मुंबई महापालिकेच्या कुकर वाटप कार्यक्रमामध्ये घोटाळा। आमदार दिलीप लांडे यांनी स्वतःच्या नावाने कुकर वाटप केल्याचा आरोप। कुकर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मुंबईतील 14,000 ठिकाणी डेंग्यू तर 2,500 भागामध्ये मलेरियाचे डास। पावसाची विश्रांती असली तरी देखील साथीच्या आजारांची भीती कायम। मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सुधाकर तांबोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद। अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी भोवल्या। तांबोळे हे सलग 2 टर्म सिनेट सदस्य राहिले। कुलाबा वांद्रे सिव्ज मेट्रो 3 मार्गिकेतील स्थानकांच्या परिसरामध्ये 2,931 झाडं लावण्याचा निर्णय। लागवडीसाठी 12,61,66,000 रुपयांची 3 कंत्राटं। एका झाडामागे 41,000 रुपये खर्च। मुंबईमध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं उष्णतेमध्ये वाढ। पुढील 3 दिवस असेच वातावरण राहणार तर मुंबईत पुढील काही दिवसांमध्ये हलक्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। धारावीतील 5 इमारतींच्या हस्तांतरामध्ये अडचणी। डीआरपी कडून 642 कोटी मिळण्याची हमी द्यावी, म्हाडाची भूमिका। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील वरळीतील 550 घरांचा ताबा मार्च 2025 मध्ये मिळणार। काही कारणानं कामाला विलंब झाल्यानं बीडीडी वासियांची घराची प्रतीक्षा लांबली। पनवेल पोलीस उपायुक्तपदी प्रशांत मोहिते पाटलांची नियुक्ती। विवेक पानसर यांच्या जागी प्रशांत मोहिते पाटील नवे पोलीस उपायुक्त। भारतातील वेगानं वृद्धिंगत होणाऱ्या पिलग्रिम या सौंदर्य प्रसाधन ब्रँडनं आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून पॅन इंडिया स्टार रश्मिका मंदनाची नियुक्ती केली आहे। नव्या उमेदीचा वेगानं मोठा होणारा पिलग्रिम हा ब्रँड रश्मिकाच्या लोकप्रियतेमुळे जेन झीचा पहिल्या पसंतीचा सौंदर्य प्रसाधन ब्रँड होईल।